वशिष्ठीच्या तीरावरती बसलेल्या परशुरामाच्या भूमीत चिपळूण शहरामध्ये ऐतिहासिक अशा पद्धतीचा जनसन्मान यात्रा, या अभूतपूर्व यात्रेला, ऐतिहासिक यात्रेला संबोधित करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे कणखर उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, ज्यांच्या नेतृत्वाखाली, ज्यांच्या सदृढतेने, सृजनशीलतेने, अथांग मेहनतीने चिपळूण, संगमेश्वर, देवरुख तालुक्याचा प्रचंड विकास ज्यांनी केला ते तुमच्या आमचे सर्वांचे लोकप्रिय आमदार शेखरजी निकम, महिलांच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, प्रमोद इंदुराव, जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माझे सहकारी श्री बाबाजीराव जाधव, आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले शहराचे अध्यक्ष मिलिंदजी कापडी, दादा साळवी, जयंत खताते, अबू ढसाळ, महिलांच्या अध्यक्षा साधनाताई बोथरे, दिशाताई दाभोळकर, पूजाताई निकम, नावं घ्यावीत अशी व्यासपीठावरती सगळी भरपूर मान्यवर आहेत. आमचे शौकतभाई मुकादम, सर्व सन्मान्य व्यासपीठ, पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी आणि अभूतपूर्व उत्साहाच्या वातावरणामध्ये जमलेल्या माझ्या तमाम चिपळूणवासीय सहकारी बंधू भगिनी आणि मित्रांनो, वशिष्ठीच्या तीरावरती बसलेल्या चिपळूणच्या भूमीत अथांग जनसागर आज या ठिकाणी उसळलेला आहे. शेखरजी 5 वर्षापूर्वी आम्ही सारेजण आलो त्यावेळेला एवढाच प्रचंड उत्साह होता. 5 वर्षाच्या कालावधीच्या नंतर तुम्ही जे प्रचंड काम केलं त्या माध्यमातून सुद्धा जनतेचा आलोट असा जनसागर या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे. स्वर्गीय गोविंदराव निकम साहेबांचं पुण्य स्मरण करतो. नानासाहेब जोशींच्या प्रतिमेला सुद्धा विनम्रपणाचं अभिवादन करतो. आणि आज एका वेगळ्या राजकीय भूमिकेतून आम्ही सगळेजण आपल्या सर्वांच्या समोर आहोत. दादा 99 साली या जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून तुम्ही माझी नियुक्ती केली. कराडवाना उद्या काहीतरी 400-500 गाड्या येणार आहेत, त्याच्यावरती नोंद ज्याला ठेवायची असेल त्यांनी ठेवावी. काय त्याची काळजी करण्याची आपल्याला गरज नाही उद्या का परवा. पण त्याच परिसरातून ज्यावेळेला मी रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूणच्या परिसरामध्ये पहिला प्रथम पाऊल टाकलं त्याला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणावरती पराभूत झालो. कार्यकर्त्यांच्या मनामध्ये ईर्ष्या होती, जिद्द होती. पुन्हा एकदा उभारीने या कोकणच्या भूमीमध्ये, परशुरामाच्या भूमीमध्ये ताकदीने, शक्तीने पक्षाचं काम त्या ठिकाणी करावं या भूमिकेतून प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रचंड प्रमाणावरती मेहनत घेतली. पण 2004 सालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा या परिसरामध्ये आपण फडकवू शकलो. 19 सालामध्ये ज्यावेळेला विधानसभेच्या निवडणुकीला शेखरजी तुम्ही सामोरं गेलात त्याला लोकसभेला 70,000पेक्षा जास्त मताधिक्य या मतदारसंघामध्ये त्यावेळेच्या समोरच्या आघाडीला मिळालेलं होतं. कणकणपणाने, लोकांच्या आवाळातपणाने सेवेमध्ये रमण असलेले शेखर निकम यांची उमेदवारी ज्यावेळेला दिली त्यावेळेला तेवढं मताधिक्य तोडून काढत 35,000च्या मताधिक्याने तुम्ही या बहादर नेत्याला विधानसभेवरती निर्वाचित केलं. त्याच्याबद्दल तुमच्या सर्वांचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. दादा शेखरजी अतिशय भावुक आहेत. मला आठवतं की 2020 साली, 19 साली आपण सत्तेवरती आलो. त्यांच्या मनामध्ये सुद्धा त्यावेळची द्विधा मनस्थिती होती. तुमच्यासोबत राहण्याची मनामधली हिंमत सुद्धा त्या कालावधीमध्ये होती. राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार त्या कालावधीमध्ये प्रस्थापित झालं आणि करोनासारख्या भयावह संकटाला आपल्याला सामोरं जावं लागलं. त्या कालावधीमध्ये घराच्या उंबरठ्याच्या बाहेर आपण पडू शकत नव्हतो. पण अशाही परिस्थितीत शेखरजी निकमांनी या तालुक्यातल्या, शेजारच्या तालुक्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला सोबत घेत आपत्ग्रस्त असलेल्या, करोनाग्रस्त असलेल्या अनेक रुग्णांना मदत करण्याची प्रामाणिकपणाची भूमिका घेतली. सेवेचा व्रत, सेवेचा वसा त्यांना गोविंदराव निकम साहेबांपासून मिळाला. परंतु त्याच पद्धतीने सेवा करण्याची भूमिका त्यांनी या चिपळूणच्या परिसरामध्ये घेतली. निसर्ग चक्रीवादाने कोकणाला प्रचंड प्रमाणावरती तडाखा बसला आणि 2021 सालामध्ये सुद्धा प्रचंड महापुराने हे संबंध चिपळूणचं सर एका बाजूला उद्ध्वस्त झालं. जसं निसर्ग चक्रीवादाने सिवद आणि सिवदच्या परिसरामध्ये प्रचंड प्रमाणावरती हानी झाली, दापोली मंडणगडच्या परिसरामध्ये झाली. परंतु त्या कालावधीमध्ये 21-22 जुलैला आलेल्या 22 जुलैला आल्याच्या पुराच्या नंतर चिपळूण शहर होत्याचं नव्हतं झालं. या शहरामध्ये ज्या पद्धतीने आम्ही सगळेजण फिरलो
आज मला अभिमान वाटतो या गोष्टीचा. दादा तुम्ही आज शिवादनला होतात, तुम्ही आज चिपळूणच्या शहरामध्ये या ठिकाणी आहेत. ही दोन्ही शहरं एक निसर्ग चक्रीवादळाने उद्ध्वस्त झालेलं होतं आणि दुसरं शहर वशिष्ठीच्या आलेल्या पुराच्यामुळे त्या कालावधीमध्ये उद्ध्वस्त झालं होतं. पण दोन्ही शहरं आज त्या शहरातल्या प्रत्येक नागरिकांनी बुजुर्गपणा संयम दाखवला. आत्मविश्वास कोकणी माणसाच्या मनामध्ये स्वाभाविकपणाने रुजलेला आहे. पण जी ताकद तुम्ही दादा त्या ठिकाणी उभी केली, कोणाला आता विचारायला पाठवलं की चिपळूणमध्ये किंवा शिवाधनमध्ये अशा पैकी हानी झाली होती तर कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवणार नाही. हे सारं उभं करण्यामध्ये इथल्या जनतेच्या सोबत खऱ्या अर्थाने जर काय पाठराखण कुणी केली असेल तर ती अजितदादा तुम्ही केली. त्याचा आज आठवण या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी करू इच्छितो. स्वाभिमानाच्या भूमिकेतून प्रत्येक कार्यकर्ता त्या ठिकाणी उभा राहण्याचा प्रयत्न करतो. नागरिकही त्या पद्धतीने उभा राहण्याचा प्रयत्न करत असतात. अशा वेळेला चिपळूणचा हा सगळा परिसर असेल, शेजारचा देवरुख तालुका असेल, या तालुक्यातल्या विविध प्रश्नांची उकल करण्याचं काम शेखरजी तुम्ही अतिशय उत्तम पद्धतीने त्या ठिकाणी केलं. तुम्ही लिहिलंय समोर विश्वास जुना शेखर सरच पुन्हा. दादा तुम्ही आलात, येतो नाही आलात, याचा अर्थ इथे बसलेल्या जनतेला समजला. तुम्ही आलात, तुम्ही पाहिलं, तुम्ही जिंकलत. चिपळूणकरांचं हृदय तुम्ही जिंकलत आणि चिपळूणकर तुमच्यावरती त्या अर्थाने प्रेम करतायत. एक तऱ्हेचं चित्र तुम्हाला आणि मला त्या ठिकाणी अनुभवायला मिळू शकतं. आज हा सगळा बदल राजकारणातला तुम्ही आम्ही अनुभवतो. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला झालेले निकाल सबंध महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये एक तऱ्हेचं वेगळं वातावरण त्या कालावधीमध्ये निर्माण केलं गेलं होतं. प्रामुख्याने संविधान धोक्यामध्ये, अल्पसंख्याक समाजाच्या वतीमध्ये असुरक्षतेची भावना त्या कालावधीमध्ये निर्माण जाणीवपूर्वक केली गेली होती. खोटा अपप्रचार देशपातीपासून महाराष्ट्रापासून ते चांद्याच्या बांध्यापासून इतका खोलवर पद्धतीने रुजवला गेला. टाओ फोडून आम्ही सगळेजण सांगत होतो चंद्र सूर्य तारे असे पण या जगातलं संविधान कोणी रद्द करणार नाही. परंतु जनताना त्यावेळेला इतक्या पद्धतीने ते बिंबवण्यात आलं की ते त्याच्यापासून निवडणुकीपासून आम्हाला त्या कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती फटका त्या बदलाला बसला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दादांच्या नेतृत्वाखाली सत्तेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. शेखरजी आज तुम्ही पत्रिका या ठिकाणी छापलीत. जवळपास 2,500 कोटी रुपयाची कामं तुम्ही या मतदारसंघामध्ये आणली. स्वर्गीय चव्हाण साहेबांनी आम्हाला हाच विचार त्या कालावधीमध्ये दिला की बहुजन समाजाचं हित साधायचं असेल तर सत्तेमध्ये असलं पाहिजे. शिवशाहू फुले आंबेडकरांचा सामाजिक समता धर्मनिरपेक्ष विचार हा आमचा वैचारिक सिद्धांत आहे. आमचा आत्मा या भूमिकेमध्येच अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय त्या निमित्ताने घेतला आणि त्याच्यातून गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये झालेला बदल तुम्ही आम्ही या ठिकाणी अनुभवतो आहोत. माझ्या या भूमीतल्या प्रचंड संख्येने जमलेल्या माझ्या भगिनी आहेत, माझ्या माता भगिनी आहेत. गुलाबी फेटा बांधून आनंदाच्या वातावरणामध्ये दादा तुमच्या स्वागतासाठी बहिणीच्या ममतेने या ठिकाणी उपस्थित आहेत. लाडकी बहिणी योजना संबंध महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही दिलीत, कष्टकरी काढणाऱ्या, शेतामध्ये राब असणाऱ्या, अनेकदा अनेक कोटीच्या शोषिकतेने कुटुंबाची उभारणी करणाऱ्या, जीवन जगणाऱ्या या माता भगिनींच्या चेहऱ्यावरचा निखळपणाचा आनंद अजितदादा तुम्ही केलेल्या कर्तृत्वाच्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी अनुभवायला मिळतो आहे. मला आज तमाम चिपळूणवासियांना सांगायचं आहे, मी का आपल्याशी अपरिचित नाही. गेले 40 वर्ष चिपळूणच्या शहरामध्ये या निमित्ताने मी येत आलेलो आहे. अगदी नगराध्यक्षाच्या निवडीपासून मी या शहरामध्ये त्या कालावधीमध्ये येत आलेलो आहे. पण 40 विधानसभा मतदारसंघ फिरून झाले, लोकसभेच्या वातावरणाचा लवलेश सुद्धा महाराष्ट्रामध्ये शिल्लक राहिला आहे. अभूतपूर्व क्रांतिकारीची योजना महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून देण्यात आली. ऐतिहासिक स्वरूपाची जनसन्मान यात्रा उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, मुंबई शहरासह आज कोकणामध्ये या ठिकाणी येत आहे. इतका उदंड प्रतिसाद माझ्या 40 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये कधी अनुभवायला मिळाला नव्हता. दादा तुमच्या शब्दावरती पुन्हा एकदा महाराष्ट्र उभा राहण्याचा विश्वास या ठिकाणी अनुभवत आहे. त्याच्यातून आज आपण चिपळूणमध्ये या ठिकाणी आलेलो. चिपळूणवासियांची मी अंतःकरणापासून ऋण व्यक्त करतो. खरं आहे, शेखर सर म्हटले महायुतीच्या उमेदवारांच्या आम्ही मागे राहू. मी प्रदेशाध्यक्ष आहे, मी काय त्यांची उमेदवारी जाहीर करण्याच्या बाबतीमध्ये काय बोलणार नाही. पण सर्वांना कळतं की कोण उमेदवार आहे. पण अलीकडच्या कालावधीमध्ये दादा काय झालेलं आहे, एक मोठी पतसंस्था या सगळ्या परिसरामध्ये काम करते. वसुलीच्या नावाने अन्य काही नावाने या ठिकाणी नोटिसा पाठवण्याचं काम जाणीवपूर्वक त्या ठिकाणी केलं जात आहे. अधिक या बाबतीमध्ये मी बोलू इच्छित नाही. सर्वांचा सातबारा कसा आहे याची जाण आणि जाणीव असणारे मी कार्यकर्ते आहोत. त्या साऱ्या गोष्टीचा उपयोग करत माझ्या अभिमानी असलेल्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये जर काय वेगळं वातावरण निर्माण करण्याचा कोण प्रयत्न करत असेल
तर ते सुद्धा सहन केलं जाणार नाही, हा इशारा सुद्धा या ठिकाणी या निमित्ताने मी देऊ इच्छितो आहे. काही काय कोणाचा चालू शकेल, परंतु साधन संपत्तीच्या बळावरती, हातामध्ये मिळालेल्या पतपेढीच्या बळावरती चिपळूण वासियांचा स्वाभिमान विकत घेण्याचं काम कोणी त्या ठिकाणी करू शकत नाही. आम्हाला या भूमीतला, जसं मगाशी सगळेजण मोठ्या पद्धतीच्या गोष्टा देत होते, आला रे आला सह्याद्रीचा वाघ आला, तो सह्याद्रीच्या या कडेपठारावरनं या अरबी समुद्राच्या अथांग समुद्राकडे याच पद्धतीने काम करणाऱ्या शेखर निमकांच्या पाठीमागे तुम्ही सर्वजण ताकदीने उभा राहाल, याच्यात माझ्या मनामध्ये ती मात्र शंका काही कारण आहे. बदललेल्या अभूतपूर्व चित्रामध्ये पुढची वाटचाल यशस्वीपणाने त्या ठिकाणी करायची. शौकत भाई बेस झायला तुम्ही समजे जर मोहपणाने आयले समजे आयलो, दादा सालवी बाजूला बसलेत, सगळ्या अल्पसंख्याक समाजाच्या मनामध्ये वेगवेगळ्या पैच्या भावना त्या ठिकाणी निर्माण होतात. आमच्याच मित्र पक्षाचे काही नेते मंडळी अल्पसंख्याक समाजाच्या वतीमध्ये जे काही वेगळं बोलतात ते याच्याशी आम्ही बिलकुल त्या ठिकाणी सहमत नाही. या उलट महाविकास आघाडीचं सरकार असताना जे काम अल्पसंख्याक समाजासाठी करायचं उपमुख्यमंत्री म्हणून, राज्याचे अर्थमंत्री म्हणून अजितदादांच्या मनामध्ये होतं, ते महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून करता आलं नाही. परंतु शेखर सर अल्पसंख्याक विभागाला निधी दुप्पट अजितदादाने केला आणि मला नक्की याची खात्री आहे या चिपळूण संगमेश्वर मतदारसंघातील माझ्या सर्व मूल्यांच्या मध्ये मोठ्या प्रमाणावर तो निधी त्या ठिकाणी आला असेल. मौलाना अब्दुल कलाम आझाद या आर्थिक महामंडळाचं भाग भांडवल तर 800 कोटी रुपयापर्यंत अजितदादांनी त्या ठिकाणी. हे महामंडळ स्थापन झालं काँग्रेसच्या कालावधीमध्ये. आयुष्यभर काँग्रेसने अल्पसंख्याक समाजाची मतं त्या ठिकाणी घेतली, परंतु अल्पसंख्याक आर्थिक या महामंडळाला राज्य सरकारने कधी हमी दिली नाही. मला आज माझ्या सर्व अल्पसंख्याक समाजाच्या नेत्यांना सांगायचं आहे की याच महायुतीच्या सरकारमध्ये या आर्थिक महामंडळाला शासकीय हमी देण्याचं इतिहासातलं पहिलं काम तुमचे आणि माझे नेते असलेले अजितदादांनी केलं. हे सुद्धा स्पष्टपणाने आपण समाजामध्ये सांगण्याची आवश्यकता त्या ठिकाणी आहे. आणि म्हणूनच शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता मनामध्ये ठेवत धर्मनिरपेक्ष विचाराच्या पावलावरती चालत स्वर्गीय चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्र जो उभा केला त्याच माध्यमानं चालण्याचा आम्ही सगळेजण प्रयत्न करतो आहोत. दादा ते काम महाराष्ट्रामध्ये पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. आज देशामध्ये एनडीएचं सरकार आहे, राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये संघराज्याची कल्पना दिली, केंद्राने काय करावं राज्याने काय करावं. पण केंद्र आणि राज्य एका विचाराचे असतील, असंख्य कामं आपल्याला त्या ठिकाणी त्या निमित्ताने करता येतील. आज लाडकी बहीण या योजनेला विरोध पहिल्या कालावधीमध्ये केला गेला. मी आज जाहीर आरोप करतो आहे, महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी षडयंत्र करत उच्च न्यायालयामध्ये सुद्धा या योजनेच्या वरती बंदी आणण्याचं सामाजिक पाप त्यांनी त्या ठिकाणी केलं. परंतु लोकशाही आणि या देशातील संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं प्रखरपणे दिलेलं आहे की त्यांची याचिका उच्च न्यायालयाने त्या ठिकाणी फेटाळून लावली. अनेकांनी सुरुवातीच्या कालावधीमध्ये सांगण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला की ही योजना तुमच्यापर्यंत पोहोचणारच नाही, पैसे मिळणारच नाही. आज महाराष्ट्रातल्या 1,60,00,000 महिन्यांना 4,800 कोटी रुपये शपथ घेऊन सांगतोय परशुरामाच्या भूमीत. देशाच्या इतिहासात एका योजनेमध्ये 1 महिन्याच्या आत थेट लाभार्थीपर्यंत इतकी मोठी रक्कम अख्ख्या देशाच्या इतिहासात कुठं घडली नाही. ती तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्रामध्ये झाली. याचा स्वाभिमानपूर्वक उल्लेख तुम्ही आम्ही सर्वांनी करणं अत्यंत आवश्यक त्या ठिकाणी ठरू शकताय. ही योजना पुढच्या कालावधीमध्ये सुरू राहील. कुणी उल्लेख केला दूधवाल्याचा, कुणी उल्लेख केला 1500 रुपयाचा. सोन्याचा चमचा घेऊन जी माणसं जन्माला आली त्याला ह्या योजनेचं महत्त्व कळू शकत नाही. कारण संबंध महाराष्ट्रामध्ये फिरल्याच्यानंतर महिला भगिनी ममतेच्या बंधुत्वाच्या नाथाने राखी बांधण्यासाठी ज्या तत्परतेने येतात, त्यांच्या चेहऱ्यावरचा हसरा, चेहऱ्यातले भाव, त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आत्मविश्वास त्या ठिकाणचे काही दाखवत आहे. ती भूमिका घेऊन आम्हाला पुढच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी काम करायचं आहे. काँग्रेसच्या काही नेत्यांनी जाहीर केलं की आम्ही सत्तेवरती आल्याच्यानंतर योजना त्या ठिकाणी बंद करू. समाजाच्या विरोधामध्ये भूमिका असणाऱ्या या अपप्रवृत्तीच्या विरोधामध्ये महायुतीच्या माध्यमातून तुम्ही आम्ही लढण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो आहोत. त्याच्यामधला चिपळूणचा विधानसभाचा मतदारसंघ हा आपल्या सर्वांच्या विकासाच्या कामाच्या दृष्टीतून अत्यंत महत्त्वपूर्ण त्या ठिकाणी आहे. शेखर सर तुम्ही काळजी करू नका. वशिष्ठी नदीतला राहिलेला सगळा पुरातला गाळ, याच्यासाठी लागणारा सगळा शासकीय निधी हा 100% त्या ठिकाणी दिला जाईल. ते दादा त्या ठिकाणी घोषित करतील. पण तमाम चिपळूणकर पतसंस्थेच्या पैशाच्या मुजोरीने ज्यांनी आज विकृत गाळ उभा करण्याचा प्रयत्न केलाय
तो सुद्धा उखडून फेकल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास सुनील तटकरेला या कोकणच्या भूमीमध्ये 100% त्या ठिकाणी वाटतो आहे. त्याच्यासाठी एक सृजनशील सदहृदयी तुमच्या सर्वांशी अखंडपणाने संवाद करणाऱ्या शेखर सरांच्या पाठीमागे आशीर्वाद रूपी ताकद आपण सर्वांनी म्हणून त्या ठिकाणी उभी करावी एवढी विनंती या ठिकाणी अन्वितेने करतो. दादा पुन्हा एकदा तुमच्या अंतःकरणापासून स्वागत करतो. पश्चिम महाराष्ट्रात तुमच्या पाठीमागे आहेस, उत्तर महाराष्ट्र आहे, मराठवाडा आहे, विदर्भही आहे, पण माझं कोकण सुद्धा तुमच्या पाठीमागे त्याच ताकदीने उभा आहे एवढा विश्वास त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो. आणि अभूतपूर्व संख्येने आपण या ठिकाणी आलात याबद्दल अंतःकरणापासून आपले ऋण व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.